श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेले आहे 5:30. मुलांच्या टिफिनची गडबड चालू आहे. कांदा चिरून घेतलेला आहे. तर सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर मी कांदा कापून घेतलेला आहे. आज आहे ना मी टिफिनला गवार देणार आहे. काल रात्रीच मी ती नीट करून ठेवलेली आहे. तर सकाळी टिफिनला काय द्यायचं हे रात्रीच डिसाईड करायला लागतं आणि मग त्यानुसार मग सकाळची कामंही हलकी होतात आणि काही टेन्शन नसतं सकाळी उठल्यानंतर. जेणेकरून 5-10 मिनटं थोडासा उशीर झाला, गजर बंद करून थोडासा उशीर झाला ना तरीही कामं होऊ शकतात. तर कांदा चिरून घेतलेला आहे. कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून कांदा परतून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. तो अजिबात करपवायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही. कमी फ्लेमवर 2 मिनटं असा भाजून घ्यायचा. कांदा भाजेपर्यंत मी गवार धुवून घेतलेले आहे. एका साईडला ठेवलेले आहे आणि कांदा लसूण मसाला काढून घेतले आहे. तर आता मी फ्लेम फास्ट ठेवलेला आहे. तोपर्यंत कटर पॅडही मी धुवून लगेच ठेवून देते, जेणेकरून नंतरची कामंही पटकन वेळ वाचावा आणि कामंही पटकन व्हावेत. तोपर्यंत कांदा भाजून झालेला आहे. हळद, लाल तिखट, लसूण खोबरं आणि कांदा लसूण मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. काही काहींना त्यामध्ये टॅमॅटो आवडत असेल तर टॅमॅटोही टाकू शकता. नो ऑप्शन तसं काहीच नाही की तुम्ही टाका, नाहीतर नका टाकू. ते स्वतःच्या चॉईसवर आहे. काही काहींना टॅमॅटो आवडतं गवारीमध्ये, तर माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलंच नाही आहे. शक्यतो मी टाकत नाही, पण कधीतरी छान वाटतं. तर गवार ही मी 1/2 किलो नीट करून धुवून व्यवस्थित नितळत ठेवलेली. व्यवस्थित मसाला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये गवार टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी वतायचं आणि एक वाफ द्यायची आहे. तर सकाळचं नियोजन करायचं म्हटलं ना तर जो गजर लावलेला असतो, म्हणजे 5 मी गजर लावत असेल तर एक 5चा लावायचा आणि एक 5-10चा लावायचा. जेणेकरून 5 वाजता गजर बंद करून थोडीशी झोप लागलीच तर लगेच तर उठूच नाही. थोडीशी झोप लागली तर 5-10चा गजर हा वाजतोच. माझे असे 2 गजर असतात. 5चा, 5-10चा इकडे तिकडे करेपर्यंत 15-20 मिनटं जातात आणि 5:30ला मी प्रॉपर किचनच्या पुढे काउंटरवर मी उभी राहिलेली असते. 5:30 ते 6च्या दरम्यान भाजी आणि चपाती माझी होऊन जाते कणिक मळून आणि 6 ते 6:15च्या दरम्यान चपात्या माझ्या होऊन जातात. तर एका साईडला कणिक मळून घेतलेली आहे. भाजी शिजली आहे की नाही चेक करायचं मध्ये. तर थोडीशी शिजायची राहिलेली आहे, त्यामुळे परत एक वाफ देऊन मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे. आणि हा गॅस माझा फास्ट असल्यामुळे त्या गॅसवर मी चपात्या करायला घेतलेल्या आहे. चपात्या ह्या मी 5-6च करते, कारण की एवढ्या सगळ्या करायच्या तर मला नाही जमत. मला तर आहे ना सकाळी उठल्याच आंघोळही लागते, पण 5 वाजता आंघोळ करणं म्हणजे आजारपणाला आमंत्रण देणं असं आहे. तर हेल्थची पहिली काळजी घ्या, त्यानंतर तुम्ही स्वयंपाकाची गडबड करा. खरं तर आंघोळ आधी करावी, मग किचनमध्ये जावं, पण मला इम्पॉसिबल आहे, कारण की पुण्यात जास्तीचीच थंडी असल्यामुळे एवढ्या सकाळची आंघोळ करणं नाही जमत. मुलांच्या टिफिनची गडबडच असते. मुलं स्कूलला गेल्यानंतर मग मी माझी तयारी करून घेते. तर गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि एका साईडला चपात्या करायला घेतलेल्या आहे. चपात्या माझ्या नेहमीसारख्याच घडीच्या असतात, वेगळं असं नाही. तर ताई म्हणतील की हा पोळपाट काय नवीन घेतला का? असं नाही, की माझा पावसाळ्याचा हा पोळपाट असतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये पावसाळा संपला की मी लाकडाचा पोळपाट घेते. तर का असं करते? तर लाकडाचा पोळपाट हा आपण रोजच्या रोज डेलीमध्ये धुवून लाकडाच्या पोळपाट सारखा धुवून मग त्याला बुरशी लागते, कारण की तो सुकला जात नाही. आता मध्यंतरी भरपूरच पाऊस होता, त्यामुळे ना लाकडाचा पोळपाट मी हे चपाती झाल्यानंतर लगेच धुवूनच ठेवते. पण थोडीशी असं बुरशी टाईपमध्ये दिसत होतं, त्यामुळे मी तो पोळपाट ठेवून दिलेला आहे आणि हा पोळपाट वापरायला केलेला. मी शक्यतो पावसाळ्याचा हाच पोळपाट वापरते. तर चपाती तर तुम्हाला माहिती आहे की माझी घडीची चपाती असते. एका साईडला भाजी मध्ये तो शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित फ्राय करायला ठेवलेली आहे आणि मुलांच्या
टिफिनच्याही चपात्या झालेल्या आहेत. तर पूर्ण चपात्या झालेल्या आहेत. तर मी टिफिन पॅक करत आहे. तर पाहू शकता गवारीची भाजी गरमच आहे, पण डब्यामध्ये मी ठेवून दिलेली आहे, कारण की जेणेकरून थंड होईल भाजी. तर टिफिनही झालेला आहे मुलांचा. तर मुलं स्कूलला चाललेले आहे. आता वाजलेले आहेत 6:30च्या दरम्यानचा टाईम आहे हा. तर टिफिन हा असा थोडासा थंड करण्यासाठी ठेवते आणि मुलांची जी तयारी राहील बॉटल भरणे अशी छोटी मोठी कामं करते. मुलं स्कूलला गेलेली आहेत. माझी तर आंघोळ झालेली आहे. तर चहा केलेला आहे. तर सर्व ताईंना चहा प्यायला या. तर गुड मॉर्निंग. तर आता वाजलेले आहेत 7:15. 7:15चे हे रुटीन आहे माझं. मुलं स्कूलला गेली की फ्रेश व्हायचं, तुळशीला पाणी घालायचं आणि चहा प्यायला बसायचं. चहा पिईपर्यंत 10-15 मिनटं मी थोडासा मोबाईल हँडल करते, की जेणेकरून काय मेसेजेस आले आहेत काय नाही ते मला कळतात. तर चहा तर पूर्ण झालेला आहे. चहा झाल्यानंतर 7:30च्या दरम्यान मी जी कपडे असेल ते हातावर धुवायचे असेल तर हातावर धुते, मशीनला लावायचे असेल तर मशीनला लावते. शक्यतो मी मुलांचे स्कूलचे कपडे, मिस्टरांचे ऑफिसचे कपडे हे हातावर धुते. टी शर्ट म्हणा, पॅन्ट म्हणा, जे माझे कपडे म्हणा ती मी मशीनला लावते. मशीन माझी 1 तास पूर्णपणे टाईम घेते आणि सेमी असल्यामुळे मला वरच्यावर मशीन चेक करायला लागते, की पाणी थांबल्यानंतर पाणी का बाहेर काढायच्यासाठी वेट करायला लागतो. तर मशीन लावल्यानंतर चपात्या हे कंप्लीट उरकून देवपूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर जी सकाळची भांडी असतात ना ती मी आता क्लीन करून घेणार आहे, म्हणजे किचन कट्टा क्लीन करून घेणार आहे. आता वाजलेले आहेत 9च्या दरम्यानचा हा टाईम आहे. तर देवपूजा ही मी तुम्हाला नाही दाखवली, कारण की तेव्हा लाईटच गेलेली आणि देवपूजे माझ्या किचनच्या बाजूला देवघर आहे, त्यामुळे तिथे अंधार पडतो, त्यामुळे मी शूट केलेलं नाही आहे. तर एका ताईची मला मेसेज आलेला की कमेंट्स होती की देवघर नक्की कुठे असावं. देवघर हे ईशान्य कोपऱ्यात असावं. किचनमध्ये असलं तरी चालेल, पण किचनचा जो ईशान्य कोपरा असतो तिथे. शक्यतो किचन कट्टा हा आग्नेय दिशेला असतो. तर देवघर तर मी तुम्हाला सांगितलं आहे कुठे. तर देवपूजा कशी करायची हे माझे व्हिडिओ आहेत. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतेच की देवपूजा कशी करायची. आता थोडे 15 दिवसचा गॅप पडल्यामुळे, कारण की सुतक म्हटलं तर आमच्या घरी एकदम घरचं असलं तर पूर्ण पाळतातच आणि आपलं स्वतःचं घरातलं सुतक हे पाळायलाच पाहिजे. तर असो, पुढच्या सोमवारची मी तुम्हाला देवपूजा दाखवणारच आहे. तर आज उद्या पंचमी आहे, नागपंचमी. तर आदल्या दिवशी आमच्याकडे उपवास धरलेले असतात आणि पूजा केलेली आहे. त्याला नागनरशा म्हणतात. नागनरशा हे प्रत्येक दुकानामध्ये भेटतंच. तर त्याची आज पूजा केलेली आहे. एकदम साधी सोपी असते. आगाडा हाराळे पूजा करायची असते, ओवाळायचं असतं, हळदी कुंकू लावून करायचं असतं. तर किचन क्लीन करायचं म्हटलं तर पूर्ण प्रॉपर त्यातली सगळी घाण काढून घ्यायची कट्ट्यावरच्या आणि पूर्ण किचनच्या कट्ट्याला साबण लावून व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं, जेणेकरून अजिबात माशा आणि घाण असा होत नाही. घाण तर हा किचन दिवसभरात होतोच, 2-3 वेळा साफ करायला लागतोच, पण जेवढा किचन तुम्ही क्लीन ठेवाल ना तेवढी स्वच्छ घर हे स्वच्छ दिसेल. ज्या ठिकाणी आपण जेवण बनवतो ती जागा स्वच्छ असलीच पाहिजे. तर किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि ज्या स्टाईल्स असतात तेही जे आपल्या तेलकटाचे फोडण्या देताना उडलेलं असं तेल तेही क्लीन केलेलं असतं. तर किचन पाहू शकता पूर्णपणे असं स्वच्छ झालेलं आहे. किचनवरचं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर बेसिंगच्या इथे मी बेसिंग साफ करणार आहे, कारण की आधीच मी करत नाही. पूर्ण ह्या साईडचं किचन साफ केल्यानंतर बेसिंग साफ करायला घेते. बेसिंगमध्ये पण छोट्या गोष्टी असतात की ते पूर्ण क्लीन करायला लागतात, जसं वायपर म्हणा, तोही रोजच्या रोज साफ करायला पाहिजे. परत साबणाचा जो रॅक असतो छोटासा माझ्याकडे ठेवायला आहे, साबण ठेवायला वेगळंच आहे, तेही साफ करायचं असतं. शेगडी ही सुक्या फडक्याने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आणि ज्या वाट्या असतात ना तेही पुसून घ्यायच्या, जेणेकरून पाणी त्यामध्ये लागल्यानंतर आतमध्ये जातं आणि गॅसच्या फ्लेम स्लो होतात. त्यामुळे किचन पुसून झाल्यानंतर गॅसच्या ज्या वाट्या असतात शेगडीच्या बर्नल तेही साफ करून घ्यायच्या. जाळी लावून घेतलेली आहे, त्याच्यावर छानपैकी एकदम स्वच्छ असं किचन दिसतं. आता मी तुम्हाला बेसिंग दाखवू शकते. बेसिंगमध्ये जो एक मग असतो, मग म्हणा, प्रत्येकाच्या ज्या वस्तू असतात ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं. आता हा काथा हा माझा वेगळा आहे. 2 काथे आहेत, एक साधा आहे आणि जो
भांड्यांचा तो वेगळा आहे. तर किचन साफ झाल्यानंतर पूर्ण कडेने कोपऱ्याने पूर्ण साफ करून घ्यायचं, कारण की पावसाळ्याच्या दिवसात जास्त करून सुकत नाही आणि ओलसरीमुळे थोडंसं असं चिलटे म्हणा फिरलेले असतात, त्यामुळे साबण लावून व्यवस्थित साफ करून घ्यायचं. पूर्ण असं साबण लावला ना तर अजिबात एकही पावसाळ्यामध्ये चिकट असा थर जमा होत नाही. प्रॉपर असं व्यवस्थित असं रोजच्या रोज हे क्लीन करायला पाहिजे. जसे भांडी म्हणा, किचन कट्टा म्हणा आणि माझा हँडवॉश तिथे असतं. सगळं साफ झाल्यानंतर मी माझा हात पूर्ण क्लीन करते हँडवॉशने आणि व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेते. तर पाहू शकता तिथे माझं काथा हे ठेवलेलं एक रॅक आहे, त्यामध्येच काथा असतो आणि मगही असतो माझा आणि साबण ठेवायला एक रॅक आहे. असे 3-4 वस्तू माझ्या किचन कट्ट्याच्या बाजूला असतात. आता बेसिन क्लीन झाल्यानंतर त्याच्यावरची जाळीही उलटी ठेवायची, कारण की जो कचरा असेल छोटा मोठा तो सगळा निघून जातो. पाहू शकता पूर्ण क्लीन असं म्हणजे होऊन जातं. आता ही कपडे 2 दिवस सुकत होते, तर ती कपडे मी आता पूर्ण काढून घड्या घालून ठेवणार आहे. खुर्चीवरच ठेवते. सगळ्यात लास्टला कपड्यांच्या घड्या घालणे हे माझं काम असतं, कारण की तेव्हाच मी निवांत बसलेली असते. आता हे काम झाल्यानंतर मुलांना स्कूलमधून घेऊन यायचं ते काम असतं. त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या घालायचं हे काम सगळ्यात लास्टला असतं, कारण की पहिली स्वच्छता, नंतर मग जे रिलॅक्स कामं करता येतील ते कामं मी करते. तर बाथरूम क्लीन पण झालेलं आहे, कपडेही वाळत घालून झालेले आहेत. आता हे पुढची कामं जी कपड्यांच्या घड्या घालण्याने मुलांना स्कूलला घेऊन. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात तशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर मी तुम्हाला आज आहे ना मी किचन कट्टा दाखवलेला आहे क्लीन करायचा. आता मला आहे ना उद्या नागपंचमी आहे, तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी आहे ना उपवास असतो की त्यासाठी ना एक नागनर्ष म्हणून असतं, तुम्हाला दाखवते. हे नागनर्ष आहे, त्याची पूजा करायची आहे. मी ह्या ज्या लाह्या असतात ना त्याची माळ करायची असते आणि त्याची पूजा करायची असते. हे भिंतीला चिकटवून तर ते देवाच्या तिथे चिकटवायचं असतं आणि त्याची पूजा करायची असते. तर मी आता हीच पूजा राहिली आहे माझी. देवपूजा झालेली, सगळे कामं झालेले आहे. कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिलेल्या आणि देवपूजा राहिलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज की नागपंचमीच्या आदल्या दिवशी कुठली पूजा करतात. आणि ही पूजा एक नागनरशाचं हे चित्र महिनाभर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे ह्याची पूजा केली जाते. रोज आपली पूजा करायची. ही पूजा का करायची असते की आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असते त्यांचं रक्षण करावं, त्यासाठी ही पूजा केलेली असते, करायची असते. तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि सबस्क्राईब करा. ज्या कोणी नवीन माझे व्हिडिओ पाहत असतील ना त्यांनी सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईबची गरज आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ताईंना आठवण करून देते की सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ म्हणजे जे मी व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोचतील. तर असो, तुम्ही मला अशी साथ द्या. तर आता कपड्यांच्या घड्या घालून मी पूजा. तर मी मुलांना स्कूलमधून घेऊन आलेली आहे, तेव्हा मी आघाडा हराळी घेऊन आली. ह्याला आघाडा म्हणतात आणि ही हराळी असते. तर त्याचा व्यवस्थित हार करायचा आहे आणि तुम्हाला दाखवू शकते आघाडा आणि जे नागनर्श होते ना त्याच्याबरोबर या लाया भेटतात, त्याची माळ तयार करून घ्यायची. आता आघाडा हराळीची माळ कशी तयार करायची की एक पान तोडून घ्यायचं आणि त्याची गाठ बांधायची धाग्याला, आणि हराळी असते तीही 4-5 घेऊन त्याची गाठ बांधायची. अशा प्रकारे हे पूर्णपणे करून घ्यायचं. तर मी सुरुवातीला तुम्हाला दाखवत आहे. असा साधा धागा असतोच घरामध्ये, त्याने आघाडा हराळीची माळ तयार करून घ्यायची. तर मी लाह्यांची माळ तयार केलेली आहे आणि 4-5 पानं मी घेऊन गाठ बांधायचा प्रयत्न केला, पण खूप जड असा हार होत होता. तर तो काढून मी एक पानांचाच हार तयार केलेला आहे, जेणेकरून ते पान आपण चिकटवणार आणि त्या चिकटवलेल्या पानांना हा हार घालणार. तर जड वाटत होतं, त्यामुळे मी परत काढून सिंगल पानांचा हार तयार केलेला आहे. पाहू शकते एकदम हलका आणि सुंदर असा झालेला आहे. ही पूजा मी स्कूलमधून आल्यानंतर 1-1:30च्या दरम्यान केलेली आहे, कारण की दोन्ही पण पूजा करणं आणि स्कूलमधून मुलांना घेऊन येणं थोडीशी गडबडच होत होती. तर पाहू शकता आघाडा हराळी मी तयार करून घेतलेली. फुलं
आणि दिवा लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी संध्याकाळी साखरेचा नैवेद्य त्या दाखवणार आहे, नाहीतर कुठला तरी असा गोड पदार्थ, खीर म्हणा नाहीतर दूध म्हणा, असा गोड पदार्थ मी नैवेद्य म्हणून दाखवणार आहे. तर पाहू शकता माझी पूजा झालेली आहे. हळदी कुंकू फूल आगाडा हराळीचा हार तयार करून घ्यायचा आहे. देवाऱ्याच्या अपोजिट बाजूलाच, असं त्याच्या समोर नाही, दुसऱ्या भिंतीला नाही, त्याच भिंतीला आगाडा हराळी आणि नागनरशाचं चित्र चिकटवून टाकायचं आहे. तर पाहू शकता माझी आजची पूजा. तर ताईंना मी व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तर कराच करा. चला तर